रामकृष्ण हरी. एक गाय असती या रानामध्ये हिंडती फिरती आणि नदीमध्ये जाऊन बसती. उन्हाळ्याचं गरमी व्हायला लागलं की तर तिच्या डोक्याला दुख झालेलं होतं गायच्या. तर एक बगळा यायचा आणि नाही का कावळा यायचा बगळा यायचा, जास्त करून कावळा तसा करायचा. बगळा म्हणायचा, कशाला रे बिचारीला टोचल्या मारतो, तिला किती तकलीफ होत असन. ते म्हणायचा, तुला काय होतंय रे, मारायची तर तू पण टोच मारून यायचं मांस खाणं. ते म्हणायचं, नाही नाही मला पापात नाही पडायचं, पहिलंच पाप घडले म्हणला, आता पापात नाही पडायचं म्हणला. तर हे बघा त्या गाईला एवढा त्रास व्हायचा, एवढा गौमाताला त्रास व्हायचा, तरी पण ते कावळा टोचा मारायचा. तिथं येत असं लागलेलं होतं ना, तर मांस आणि रक्त दिसायचं ना, तर ते रक्त प्यायचा, त्याच्यातलं मांस काढून खायचा. तिला किती तकलीफ होत असन बघा की. तर एक दिवस बगळा म्हणतो, का रे एवढं तकलीफ देतो तिला, नको ना तकलीफ देऊ, मी पण तसं करतो, परी मी असं नाही करत, काहीतरी असं कुठं असन तर मी खातो, परी असं मुका प्राण्याला मी त्रास नाही देत. ते म्हणतो, नको देऊ बाबा तू, मला खाऊ दे, मला भेटले तर खाऊ दे. परी म्हणतो, पहिल्या जन्मामध्ये हिने पण लय मला त्रास दिला होता. पहिल्या जन्मामध्ये म्हणला आम्ही दोघं नवरा बायको होतात, कावळा आणि गाय. म्हणला ही गाय नाही का मला शिव्या देऊ देऊ एवढं मला भांडायची, एवढी माझी बेइज्जत 4 माणसामध्ये करायची. तर मी म्हणायचो की बघ तुझा दुसऱ्या जन्मामध्ये मी काय करन. तर म्हणतो, ह्या जन्मामध्ये मी फेड करून घ्यायला लागले. बघा ऐका आता ही कथा. बरं म्हणला बाबा, परी आता तुझी झाली ना पूर्ण, तू फेडलंच ना, आता फेडून घेतलंच ना सगळं, आता जाऊ दे की बिचारीला, तिला तर काय माहीत नाही पहिल्या जन्माचं, तुला माहिती आहे, तर तू आता ह्या जन्मामध्ये कशाला पाप करायला लागला, सोड आता, नको करू म्हणला, झालं तुझं, फिटलं म्हणला तिचं. तू एवढ्या दिवसांनी टोचा मारतोस ना, रक्त खातोस ना, तिचं मांस खातोस ना, फिटलं म्हणला तुझं. आता जर तिला टोचा मारशील ना, बघ म्हणला मी तुला काय करन ते. बघा मुख्य जनावर असून मुख्य जनावराला एवढं एक दुसऱ्यांची जाणकारी आहे. आपण माणसं आहेत, आपण माणसं का नाही एक दुसऱ्याची जाणकारी करतो. जाऊ द्या, ना करू द्या. रामकृष्ण हरी.